गुड मॉर्निंग. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे सांडग्यांची भाजी. याला सांडगे बोलतात, काही ठिकाणी वडे पण बोलतात. तर आमच्या इकडे तर वडेच बोलतात, पण काहींना समजणार नाही म्हणून मी सांडगेही सांगते. सांडगे बोलतात याला. तर आणि एकदम साधी सरळ सोपी भाजी आहे. जास्त काही त्याच्यात सामग्री टाकावं नाही लागत, काहीच नाही. कारण आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये सगळं काही टाकत आहोत साहित्य. तर आता फक्त मी कांदा, टॅमॅटो आणि लसूण हेच घेणार आहे आणि कोथिंबीर, कढीपत्ता, बाकी काही नाही. तर हे बघा, कांदा, टॅमॅटो, लसूण घेतलेला आहे आणि बाकीचे आपण थोडेसे हळद, मीठ, मसाला टाकूया. तर चला मी आता भाजून घेत आहे. तर आपण आता छोटा पॅन ठेवलेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये हे थोडेसे गरम करून घेणार आहोत. तर आपण चांगले भाजून घेऊया. जास्त फास्ट गॅसवर नाही भाजायचे, जळतात ते. मीडियम स्लोमध्येच आपण त्यांना भाजून घेऊया. लगेच भाजतात, जास्त वेळ लागत नाही त्याला भाजायला. कसे लालसर भाजून घेतलेत चांगले बघा. एकदम पण नाही, मध्यम मध्ये भाजलेले आहेत एकदम. पण एवढा सुगंध मस्त येते त्याचा भाजल्याच्या नंतर. चला आता आपण भाजी बनवूया. कढई ठेवलेली आहे आणि आपण 1 चमचा, 1 पळी तेल टाकूया. हे माप आहे. तर 1 पुष्कळ झालं. आपण आता अर्धा चमचा जिरे टाकूया. आपण लसूण, कढीपत्ता टाकूया. कांदा टाकूया. आपण कांदा चांगला भाजून घेऊया. टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि मीठ पण घातले, म्हणजे टोमॅटो आपला बारीक होणार लवकर. आपण धने पावडर टाकूया थोडासा, अर्धा चमचा. हळद टाकूया अर्धा चमचा. आपण आता मसाला टाकूया घरचा. अर्धाच टाकलाय मी, म्हणजे एकच झालंय, दोन नाही.
आपण मसाला चांगला भाजून घेऊया स्लो गॅसवरती. आता त्याच्यामध्ये सांडगे टाकून घेऊया, वडे, आणि मिक्स करूया. आपल्याला त्याच्यात 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकायचे, कारण ते सुके असतात. आपल्याला एकदम सुकं करायचं नाही आहे, आपल्याला थोडा रस्सा करायचा त्याच्यामध्ये, कारण ते कडक असतात, सुकलेले असतात डाळीचे. त्याच्यामुळे आपण जर थोडंसं पाणी टाकलं तर ते लगेच घट्ट होणार. भाजी थंड जेव्हा होते ना तेव्हा जास्त घट्ट होते एकदम. तर आपण त्याच्यात 2 ग्लास तर सहज टाकणार आहोत, कारण 1 ग्लास तर सहज असंच घट्ट होतं आणि थोडंसं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे. तर हे बघा, आता भाजी भरपूर घट्ट होईल तरी मी 2 ग्लासपर्यंत पाणी टाकलेलं आहे. बघूया आता, चला 10 ते 15 मिनटं ठेवते आणि नंतर दाखवते. आपली भाजी तयार आहे. बघा किती घट्ट झाली, कशी वाटते नक्की सांगा. आणि ज्वारीच्या भाकरी केल्यात, हा ज्वारीच्या भाकरी थापलेल्या आहेत बघा, एवढ्या 5-6 कशा वाटतात, एकदम सुंदर ढवळ्या पांढऱ्या एकदम शुभ्र. कोणाकोणाला आवडतं ज्वारीच्या भाकरी नक्की सांगा कमेंट करून. हे बघा कशा आहेत, ही थोडीशी झाली पण बाकीच्या सगळ्या एकसारख्याच आहेत. हे बघा, कोणाकोणाला ज्वारीच्या भाकरी आवडतात नक्की सांगा. आणि हे बघा भाजी एवढी भारी लागते खायला, मस्त एकदम चकचकीत, चमचमीत आणि झणझणीत. तर कशी वाटते भाजी नक्की सांगा. सांडग्याची भाजी, वड्याची भाजी. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला ओके, बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.